छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिलेत। महानगर प्रदेशातील 311 गावांच्या नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासासाठी पाणी पुरवठा, रस्ते, वीज, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रियेसारख्या मूलभूत सुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्यावर भर देण्यात आला। तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई, अतिक्रमण हटवणे आणि प्रलंबित महसुली प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी महानगर प्रदेशाच्या भविष्यातील विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर भर दिला। वाढते औद्योगिकीकरण आणि लोकसंख्येचा दबाव लक्षात घेऊन GIS सर्वेक्षण, जमिनीचे मॅपिंग आणि विकास आराखड्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। वाळूज, शेंद्र आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्रांमध्ये आधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या प्रक्रियेलाही गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या। याशिवाय प्राधिकरणातील रिक्त पदे भरणे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती आणि TDR प्रक्रिया राबवण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली।